वैश्विक अस्थिरतेच्या परिस्थितीत कोणताही निर्णय घेताना देशहितालाच प्राधान्य, जनतेला स्वदेशीचा अंगीकार करण्याचं पंतप्रधानांचं वाराणसी इथे आवाहन. संपूर्ण देश ऑपरेशन सिंदूरच्या पाठीशी असताना विरोधकांनी मात्र सैन्याच्या पराक्रमावर अविश्वास दाखवल्याची पंतप्रधानांनी व्यक्त केली खंत. पंतप्रधानांच्या हस्ते वाराणसी इथे किसान सन्मान निधीचा 20वा हप्ता वितरित. बीजापासून बाजारापर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याची पंतप्रधानांची ग्वाही. राज्यातही विविध ठिकाणी केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत किसान सन्मान निधीचं वितरण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सामाजिक आणि आर्थिक न्यायाचा संदेश आचरणात आणण्याचं सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचं नागपुरात विद्यार्थ्यांना आवाहन. दीक्षाभूमी परिसरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयानं सर्वांसाठी शिक्षण खुलं करून वंचितांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणलं. मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार. येत्या 5 ऑगस्टला हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराज महावारसा हा नवा पुरस्कारही केला जाणार प्रदान. आणि लॉर्ड मैदानावर सुरू असलेल्या 5व्या आणि मालिकेतल्या अंतिम कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताची संथ फलंदाजी, यशस्वी यादवचं शतक.